नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील नवला कोंबरे बदलवाडी हद्दीतील MIDCनी शेतकऱ्याचं पुनर्वसन केलं नाही, पण MIDCनी शेतकऱ्याला वारंवार आश्वासनं दिली आणि आश्वासनं देऊन अखेर शेतकऱ्यांनी या ठिकाणी शाळू पेरला होता जनावरांच्या चाऱ्यासाठी आणि त्यांची भुईमुग आणि इतर शेती केलेली असताना या ठिकाणी जी ॲटलास कंपनी आहे, या ॲटलास कंपनीच्या रस्त्यासाठी या शेतकऱ्याचा प्रश्न न मिटवता MIDCनी आज या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये काम सुरू केलेलं आहे. तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कुठं? जे सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, जे पोलीस आहेत जनतेच्या संरक्षणासाठी आहेत, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आहेत, पण आज पोलिसांच्या बळावर MIDCकडनं ह्या रस्त्यासाठी ही जागा घेतली जाते, पण शेतकऱ्याचा प्रश्न सोडवला गेलेला नाही. तर या शेतकऱ्यांनी मागील 10 वर्षापासून शेतकरी या ठिकाणी प्रयत्न करतात, पण अद्याप त्याला यश आलेलं नाही. तर देविदास भोसलकर आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय सांगा? माझं नाव देविदास भोसलकर. 2023 रोजी मला एक प्लॅस्टिक ओमनी कंपनीमध्ये प्लॅस्टिक ओमनी आणि पोलीस बंदोबस्ताच्या याच्यामध्ये मला सांगितलं होतं की बाबा तुला जागा देण्यात येईल, पण आजपर्यंत मला कुठली जागा दिलेली नाही. आणि आता पोलीस बंदोबस्ताच्या बाबा याच्यावरती म्हणजे मेन PSI आहे ते जबरदस्ती करतात आहे. आणि उद्या जर याच्यामध्ये जर काय झालं MIDCमध्ये, तर MIDCमध्ये जे काय जो कोणता अधिकारी असेल MIDCचे कोणते अधिकारी असेल तर त्यांच्यावर कडक ते कडक कारवाई करण्यात यावं, ही एवढीच माझी अपेक्षा असेल. तर या ठिकाणी देविदास भोसलकर यांचं कुटुंबीय या प्रश्नामुळं सारखं मानसिक ताणतणावामध्ये असतं. देविदास भोसलकर यांची पत्नी या ठिकाणी. काय नाव तुमचं आणि काय तुमचा प्रश्न न मिटल्यामुळं घरगुती वातावरण कसं असतं? अश्विनी देविदास भोसलकर. MIDCने हा प्रश्न न मिटवल्यामुळं घरगुती ताणतणाव आमच्या कुटुंबाला होतोय आणि शेतीमध्ये ज्वारी पेरली होती, ते जनावरांचा चारा त्यांनी हे केला, मग जनावरांना आम्ही काय देणार ना. MIDCने हा आमचा प्रश्न मिटवावा लवकरात लवकर. तर MIDCकडे वारंवार पाठपुरावा करणारे देविदास भोसलकर आहेत. तुम्ही 2015 पासून या प्रश्नासाठी पाठपुरावा करताय. काय काय केलंय आत्तापर्यंत? आत्तापर्यंत मी म्हणजे पूर्ण टोटल अधिकाऱ्यांबरोबर सगळ्या याच्याबरोबर झालं आहे बोलणं माझं, की बाबा तेवढंच फक्त आश्वासनं देतात की बाबा तुझं करू. आत्ता पण मी हे मॅडम आल्यात कुठल्या याच्या सर्वेवर, तर ते म्हणतात हे करून. पोलीस स्टेशन पण मला म्हणतात की ते करतात. ते मागच्या वेळेस पण मला बोलले होते की बाबा तुझा प्रश्न मार्गी लावून मी उपोषणाचं निवेदन दिलं होतं, तर त्यावेळेस मला सांगण्यात आलं की बाबा तू गप्प बस, तुझा प्रश्न MIDC क्लिअर करून देते. तर हे मध्यस्थी MIDC पोलीस स्टेशन करतंय. याला जास्तीत जास्त मला जर माझ्या जीवाला काय झालं तर पोलीस स्टेशन आणि MIDC जबाबदार राहील, याच्याबद्दल काहीच नाही. MIDCनी तुम्हाला काही आश्वासन दिलेलं आहे, लेखी आश्वासन? तुमच्या भावाला काहीतर कमर्शियल प्लॉट दिलाय असं ते सांगतात, त्या संदर्भात काय सांगाल? तुमची एकूण शेती किती आहे आणि त्यापैकी तुमचा काय प्रश्न मिटलेला आहे ते सांगा. MIDCनी मला आश्वासन दिलं की 7.5 एकर बदली क्षेत्र होतं, त्यावेळेस आश्वासन दिलं होतं 2019ला, पण त्यांनी 2019ला मला 7 एकर इंडस्ट्रियल जागा दिली. तर मी शेतकरी, मी त्यांच्याकडून वारंवार तेवढंच मागत होतो, मला शेती पाहिजे. तर बारक्या भावानी काय केलं, बारका भाऊ म्हणला मी इंडस्ट्रियल घेतो तर क्षेत्र म्हणजे मिटून जाईल. तर आमदार साहेबांनी याच्यात मध्यस्थी केली, बाबा मिटतंय तर मिटून घ्या. त्याच्यामुळं मी हे करून घेतलं. तर मागच्या वेळेसच मी वडगावपर्यंत घेऊन गेलो होतो, तर आमदार साहेब म्हणजे सुधाकर शेठ साहेब त्यांनी सांगितलं बाबा तुझे प्रश्न मिटून जातील, तू काय हे करू नको. पोलीस बंदोबस्त मला वारंवार टॉर्चर करत असते, वारंवार माझ्यावरती प्रेशर आणते. उद्या याच्यावरती मला हे करून त्रास काय झाला तर माझ्या फॅमिलीचं सगळं लक्ष यांनी पोलीस स्टेशननी आणि MIDCनी बघावं, कारण मला खूप त्रास होते मानसिक. मावळ तालुक्यामध्ये औद्योगिक क्षेत्रात वाढ होत आहे, तर मावळ तालुक्यामध्ये पुनर्वसनाचा प्रश्न, जो पवना धरणग्रस्ताच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. जर या शेतकऱ्याचा प्रश्न जर वेळेत सोडवला नाही आणि उद्या जर MIDCनी रस्ते ॲक्वायर केले, काम सुरू झालं, तर शेतकऱ्याचं ऐकून कोण घेणार? आज या शेतकऱ्यांनी ह्या शेतीमध्ये त्यांचं भुईमुग आहे, ज्वारी पीक आहे घेतलेलं आहे आणि जनावरांचा चारा आणि स्वतःसाठी ज्वारी घेतली होती शाळू, पण ते आता या रस्त्याच्या कामासाठी पूर्णतः नासधूस झालेली आहे. पोलिसी बळाचा वापर करून MIDC शेतकऱ्याच्या जागा ताब्यात घेत आहे, पण शेतकऱ्याचं पुनर्वसन केलं
झालं नसल्यामुळे शेतकरी कुटुंब हवालदिल झालेलं आहे. तर या शेतकऱ्याला न्याय मिळणार कसा, अशी ही परिस्थिती झालेली आहे. तर देवा, आता पुढचं पाऊल काय आहे तुमचं, काय सांगा? तूच बोल ना मला याच्यावरती काय झालं. पोलीस स्टेशन जबाबदार आहे, मी कंप्लेंट देणार आहे. याच्यावरती जर काही झालं तर मी कंप्लेंट देणार MIDC वरतीवर आणि जबाबदार MIDC राहील. तर या ठिकाणी रस्त्याचं काम आहे आणि ॲटलास कंपनीचं उद्घाटन हे 18 मार्चला होणार आहे. तातडीनं हा रस्ता करण्यासाठी शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे तातडीनं MIDCने जर लक्ष घातलं असतं तर आज शेतकऱ्याचा शाळू वाया गेला नसता आणि शेतकऱ्याला या ठिकाणी मानसिक ताणतणाव निर्माण झाला नसता. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघ.